स्टाईल अंडा कढी तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त झालेली आहे आणि तिचा सुगंध तर मस्तच सुटलाय। तर ही तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता। अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आवडली तर लाईक करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे धाबा स्टाईल अंडा कढी। त्यासाठी इथे मी 5 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि इथे त्याच्यासाठी आधी आपण वाटण करून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धी मूठ कोथिंबीर आणि थोडेसे 7-8 काजू घेतलेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा येतो। ते सगळं आपण मिक्सर मधनं फिरून घेऊ। इथे मिक्सर मधनं फिरून झालाय आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार केलेली आहे। आणि तुम्ही तिखट जर जास्त खात असाल तर हिरवी मिरची पण टाकू शकता। आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेतेय आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेत, त्यांची आपण प्युरी बनवून घेऊया। इथे टोमॅटो प्युरी पण आपली करून झालेली आहे, ती पण ह्या वाटीत काढून घेतेय। आता आपण ह्या अंड्यांना थोडंसं कट मारून घ्यायचे आहेत, कारण अंडे आपण ही थोडीशी तळून घेणार आहोत। तेलात टाकल्यानंतर ती फुटणार नाही। तर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट मारून घेऊ शकता किंवा टूथपिकने पण किंवा चमच्याने पण त्याला असे टोचून घेऊ शकता। इथे सगळ्या अंड्यांना मी कट मारून घेतलीये। आता आपण त्यांना थोडेसे तळून घेऊया। आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात आधी आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। थोडंसं पाव चमच इतकं लाल तिखट टाकतीये, पाव चमच इतकी हळद आणि थोडंसं एकदम थोडंच मीठ टाकायचं आहे। आणि आपण जास्त तेल गरम नाही करायचं, कमी याच्यावरतीच आपण ही अंडी तळून घ्यायचे आहेत, त्यांचा रंग चेंज होईपर्यंत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, कढईला लागणार नाही आणि तेल पण पूर्ण ह्या अंड्यांना लागेल। आता यांना गोल्डन कलर वरती आपण छान अशी परतून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता अंड्यांचा छान रंग चेंज झालाय आणि त्यांचे वर छान एक कोटिंग आलेली आहे। आता आपण ही अंडी एका प्लेटमध्ये काढून ठेवू। आता यातच मी अजून थोडा तेल टाकून घेते। एक खडा मसाला टाकून घेतलेत मी, 2 तमालपत्र, 1 काळी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंग आणि 4-5-6 काळी मिरी। हे थोडंसं परतून झालंय तर लगेचच याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकते आणि इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले, तेही टाकून घेते। आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम करतेय। इथे कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय, तर त्यात लगेचच आपण ही जो हिरवा वाटण करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आणि हा वाटण पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचा आहे, थोडासा याचा कच्चापणा कमी करून घ्यायचा आहे। तर वाटण परतून झालाय तर लगेचच आपण मसाले टाकूया। इथे मी 1 चमच भर इतकं लाल तिखट टाकलंय, तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। 1 चमच धनापूड, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आपण आधी पण टाकलेली आहे पाव चमच, आणि 1 चमचा मी मटन मसाला टाकतेय। तुम्ही जर मार्केटमध्ये अंडा मसाला पण भेटतो, जर तुम्हाला मटन मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही तो अंडा मसाला टाकू शकता। आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे।
आणि हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मसाले जळू नयेत म्हणून थोडस 1-2 चमच भर मी पाणी टाकून घेतेय. आता इथे मसाले छान परतून झालेत, तर लगेचच आपण त्याच्यामध्ये हे टोमॅटो प्युरी टाकून घेऊया आणि ती सगळं अशी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपण ही टोमॅटो प्युरी छान शिजली पाहिजे म्हणून थोडंसं याच्यात पाणी टाकणार आहोत. आणि आता हिला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून 5 मिनिटं झाकण देऊन शिजून घेणार. इथे 5 मिनिटं झाली, चेक करूया. आणि तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे 1 चमच भर मी कस्तुरी मेथी घेतली आणि ती पण अशी हातावर क्रश करून आपण टाकून घेणार आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि ही ग्रेव्ही तुम्ही दुसऱ्या भाज्यांसाठी पण यूज करू शकता. इथे मी 1 चमच भर दुधावरची ताजी मलाई घेतलेली आहे, ती टाकून घेतेय. मिक्स करूया. पुन्हा झाकण ठेवून आपण 2 मिनिटं हे सगळं शिजून घेऊ. इथे 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून घेऊया. इथे ग्रेव्ही छान शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये आपण जे अंडे फ्राय करून ठेवले होते ते टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण काजू वगैरे टाकलं त्याच्यामुळं ग्रेव्ही अशी छान घट्टसर झालेली आहे. आणि ही ग्रेव्ही आपण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जसा अंडा मसाला भेटतो तशी छान अशी अंडा कढी ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलाय आणि तो टाकून घेतेय. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. पण हे अंडा कढीसाठी जास्त पाणी नाही टाकायचं. आपण ही घट्टसरच अशी ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर आता मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हिला कमी गॅसवरती करून घेऊ. इथे 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया. आणि एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अंडा कढी भातासोबत, चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता. वरतून थोडीशी मी कोथिंबीर कट केलेली आहे ती टाकून घेतेय आणि गॅसची फ्लेम बंद करते. रेस्टॉरंट स्टाईल आपला अंडा कढी, अंडा मसाला इथे तयार आहे आपला धाबा स्टाईल अंडा कढी. तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त झालेली आहे आणि तिचा सुगंध तर मस्त सुटलाय. तर ही तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता आणि बनवायला पण एकदम इझी आहे, सहज कुणालाही जमेल. तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, आवडली तर लाईक करा आणि एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.